स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे संघाने टोचले कान. हिंदू आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा व्हिडिओ. नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे. विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, रामचंद्र कमल हरियाणे यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल. नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टर कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील FIR मध्ये आहे तरी काय? मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या फहीम शमी खान बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उल्लेख. नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल. नीलमवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेत गदारोळ. प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव. कोणत्या नियमाप्रमाणे विश्वास ठराव आणला? अनिल परबांचा आक्रमक सवाल. पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक. 12 कर्मचाऱ्यांपैकी 4 होरपळून मृत्यू. आमदार हेमंत आसमींकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभा चर्चा. प्लेट बसवताना फसवणूक. मुदत वाढवण्याची भाजप आमदारांची मागणी. सत्ताधारी आमदारच म्हणतात नंबर प्लेटला 1200 रुपये लागतात. जयंत पाटील आक्रमक. राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह. होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांच्या रंगण्या रंगवण्याचा उत्साह शिगेला. नाशिकात पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये साजरी होणार रंगपंचमी. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह. गुलाबी रंगातलं संपूर्ण बावधन गाव बगाडच्या रथाला उघडण्यासाठी खिलार बैलांची जोडी. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.